ओम तिथिवारं नक्षत्रं पारमेष्ट्यं महापातकनाशनं सर्वग्रहाशान्तुलाभूतसिद्धिखण्डसिद्धिरथा सिद्धिरस्तु अखंडलक्ष्मी प्राप्तरस्तु। आज होळी पौर्णिमा आहे। जाळा कचरा मनातला, द्वेष सोडा जगातला, पुण्या गोविंदाने साजरा करू सण रंगांचा, होळीला लाकडे जाळण्याऐवजी कचरा जाळू, कचऱ्याची होळी शिवराई शाळेत करू, आनंदाने खाऊ पुरणाची पोळी, होळी रे होळी। ऐका, आपण चुकीचं म्हणतो तसाच आहे बघा की ब्राह्मणाला सुद्धा आपण काय म्हणतो, होळीच्या दिवसामध्ये काय करायचं असतं तर थोडस खाली यायचं असतं। खाली म्हणजे कसं, नीट लक्ष द्या आता। होळीच्या दिवसात काय करायचं, रागवायचं नसतं, रागवायचं नाही म्हणजे मग कोणी रंग टाकला, मला कोणी नाव ठेवलं तरी मी बोलणार नाही, मी रागवणार नाही, मी नाव ठेवणार नाही, कोणी मला नाव ठेवलं तरी मी हसेल, मी चांगलं बोलेल। अशा प्रकारचा होळीच्या दिवशी प्रत्येक माणसाने वागायचं असतं। त्या दिवशी पोलीस केस होत नाही, लक्षात घ्या। या दिवशी पोलीस केस जर कोणी केली तर पोलीस लागू करत नाही, त्याला वेळ दिलेला असतो, इतक्या वेळेपर्यंत होळी संपवा, त्या वेळेमध्ये पोलीस केस केली जात नाही। तर मग आता नेमकं काय, होळीच्या दिवशी हे बोललं जातं तर या दिवशी प्रत्येकाने आपली पट्टी सोडायची, हे माझ्या अंगावर रंगात टाकू नको असं म्हणायचं नाही, लक्षात घ्या। आपण स्वतःला तरी काळजी घ्यायची, मी तसे कपडे घालणार नाही, कोणी टाकला रंग तरी स्वीकार करून घ्यायचा, या टाईपच्या प्रेस्टिजनी प्रत्येक बाबतीत खाली येण्याचा दिवस आहे। म्हणून आम्ही ब्राह्मणाला नाही काही म्हणू तरी त्यांनी ऐकावं, आणि ब्राह्मणाने जे स्वतः स्वीकार केलं म्हणून त्या दिवशी अशा प्रकारचं बोललं जातं। तर हा त्याचा अर्थ आहे, म्हणून ते पण रागवणार नाही, कोणीच रागवणार नाही, पण या दिवशी आपण अति करायची नाही, तर आपल्या ह्याच्यात राहू, चांगल्या पद्धतीने करू, चांगले विचार घेऊ, वाईट विचार जाळू, त्याच्यासाठी आपली होळी आहे। या ठिकाणी आपण हे पेटवल्यानंतर आपण लिहिलेले जे दोष आहे ते लिहिलेले, आणि दोष लिहिले टाकले याचा अर्थ माझी आता दुर्गुण टाकतील असं नाही, मला तसं वागायचंय, लक्षात ठेवायचंय। तर मी खरं बोलेन, वाईट बोलेन, हा जो दोष आहे हा टाकला याचा अर्थ मी आता चांगलं बोलेन, ठीक आहे। अशा प्रकारे करू, होळी पेटवूया।